मेष राशी, आता वेळ आली आहे त्या क्षणाची, ज्या क्षणाची वाट तुम्ही अनेक जन्मांपासून पाहत होतात। 11 नोव्हेंबर 2025 या तारखेपासून सुरू होणारा आहे असा काळ जो तुमचं नशीब, तुमचं जीवन आणि तुमची ओळख सगळं काही बदलून टाकणार आहे। हा काळ आहे 120 दिवसांचा, पण त्यात घडणारे बदल ते पुढील 12 वर्षांच्या भविष्यावर शिक्का मारणार आहेत। आता तुम्ही जे होतात ते राहणार नाहीत। तुमचं जुनं आयुष्य, जुनी वेदना, जुने संघर्ष सगळं एका क्षणात धुळीत मिसळणार आहे आणि त्या राखेतून उगवणार आहे नवीन मेष, जो आकाशासारखा विशाल, समुद्रासारखा खोल आणि विजेसारखा प्रचंड असेल। हे दिवस असतील विस्फोटाचे दिवस। एक एक करून ग्रह, तारे आणि ब्रह्मांड तुमचं नशीब पुन्हा लिहू लागतील। शनी तुमचं कर्म उजागर करेल, गुरु तुमच्या डोळ्यात नवा प्रकाश भरेल आणि राहू केतू तुमचं गुपित सामर्थ्य जागवतील। ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं जाईल, तेव्हा लपलेलं तेज उघड होईल, जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल, होय हाच माझा काळ आहे। 11 नोव्हेंबर पासून सुरू होणारा हा 120 दिवसांचा ब्रह्मांडीय विस्फोट तुमच्या प्रत्येक कर्माचा परिणाम घडवेल, तुमच्या नशिबाचा नवा अध्याय उघडेल आणि एकदा हा प्रवास सुरू झाला की त्याला थांबवणं कोणाला शक्य नाही। हा आहे मेषयुगाचा आरंभ, तुमच्या आत्म्याचा विस्फोट, तुमच्या नशिबाचा पुनर्जन्म। स्वागत आहे त्या बदलाचं जो थांबवणं शक्य नाही। विस्फोटाची सुरुवात ही 11 नोव्हेंबर 2025 पासून होईल। हा दिवस केवळ तारखा नाहीत, तर मेष राशीच्या नव्या नियतीचा उदय आहे। या दिवशी ब्रह्मांडात एक शक्तिशाली संयोग घडतो। शनी आणि गुरु या दोन ग्रहांचा लाभस्थानावर संयोग। हा संयोग साधा नाही, हा म्हणजे कर्मविस्फोट योग, जो तुमच्या भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं दैवी उत्तर देणार आहे। आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं, ज्या अडचणीतून गेलात, ज्या प्रयत्नानंतरही फळ मिळालं नाही, त्या सगळ्याचं फळ आता अचानक आणि प्रचंड वेगानं परत येऊ लागेल। जणू काही ब्रह्मांड स्वतः तुम्हाला म्हणतंय, तुझा काळ सुरू झाला आहे। नोव्हेंबर पासून सुरू होणारे पहिले 30 दिवस म्हणजे मेष राशीचा नशिबाचा विस्फोटक दरवाजा। ग्रहांची रचना तुमच्या बाजूने फिरू लागते। शनी तुम्हाला मेहनतीचं फळ देतो, गुरु तुमच्या बुद्धीला दिशा देतो आणि सूर्य तुम्हाला आत्मविश्वास देतो। या काळात तुम्ही आतून वेगळं जाणवायला लागाल। मनात एक विचित्र शांती आणि एकाच वेळी आग पेटल्यासारखी ऊर्जा, हीच ती कर्मविस्फोटाची सुरुवात असेल। नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात काय घडेल, तर नोकरी आणि व्यवसायात उंच भरारी मिळेल। जे अनेक वर्षांपासून बढतीची वाट पाहत होते, ज्यांना आपली किंमत आधीच ओळखली गेली नाही, त्यांच्या नावाचं कौतुक होऊ लागेल। वरिष्ठ मंडळी तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील। काहींना अचानक नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा स्थानांतर मिळू शकतं, आणि तेही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने। व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतोय। गुरु तुमच्या 7व्या दृष्टिकोनातून व्यावसायिक संबंध वाढवतो। नवीन संपर्क, नवीन ग्राहक आणि नव्या कल्पना तुमच्याकडे येतील। अडकलेले प्रोजेक्ट किंवा कंत्राट अचानक मंजूर होऊ शकतात। अगदी दीर्घकाळ थांबलेले पेमेंट्स देखील मिळतील। दुसरा आहे आर्थिक क्षेत्रात नवी उंची। अडकलेला पैसा, हे दोन शब्द जे मेष राशीसाठी त्रासदायक ठरले होते, ते आता इतिहास होणार आहेत। 11 नोव्हेंबर नंतर ग्रह तुमच्या धनस्थानावर लाभाचा वर्षाव करतात। अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळेल। कधी जुनं कर्ज वसूल होईल, कधी काही गुंतवणुकीवर मोठं परतावा मिळेल। तुम्ही ज्या ठिकाणी हात घालाल तिथे नशीब साथ देईल। मी प्रयत्न करतो पण काहीच होत नाही, ही भावना आता कायमची संपेल। तिसरा आहे मालमत्ता, वाहन आणि स्थिरतेचा योग। मेष राशीच्या आयुष्यात स्थिरता हा शब्द क्वचितच टिकतो, पण या काळात स्थैर्य स्वतःहून तुमच्याकडे येईल। घर, फ्लॅट, जमीन किंवा वाहन खरेदीची संधी निर्माण होईल। जे लोक स्वतःचं घर हवं आहे म्हणून आतापर्यंत थांबले होते, त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे। गुरुचा प्रभाव तुमच्या चतुर्थ स्थानावर सकारात्मक आहे, म्हणून घरगुती वातावरणातही शांतता आणि समाधान वाढेल। कुटुंबात एकता, आनंद आणि नवीन सुरुवात दिसून येईल। चौथा आहे परदेश संबंधित कामांमध्ये गती। राहूचा प्रभाव तुम्हाला विदेशाशी जोडणाऱ्या दारांकडे नेईल। ज्यांनी परदेश, शिक्षण, नोकरी किंवा व्यापारासाठी अर्ज केले आहेत, त्यांना यशाची हिरवी झेंडे दिसू लागतील। अडकलेले विजा, प्रोजेक्ट्स किंवा कागदपत्र मंजूर होतील। काहींसाठी ही वेळ परदेशात स्थायिक होण्याची दिशा ठरेल, तर काहींसाठी परदेशातून मोठं आर्थिक लाभाचं पत्र येईल। पाचवा आहे आत्मविश्वास आणि ओळख यांचा विस्फोट। हा काळ तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला लावेल। तुमच्या डोळ्यात नवीन तेज येईल, मनात नवं बळ आणि स्वतःवर विश्वास निर्माण होईल। लोक तुमचं नाव घेऊन बोलू लागतील, हा बदलला आहे असं सगळ्यांना वाटेल।
कारण हो, तुम्ही खरोखरच बदललेले असाल. ही आहे ती वेळ ज्या वेळी तुमचं जुनं रूप संपेल आणि नवं व्यक्तिमत्व जन्म घेईल. मेषराशी, 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे. आता थांबू नका, आता मागे वळू नका. त्या तारखेपासून तुमच्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पावलात दैवी हात स्वतः साथ देईल. कारण हा काळ आहे कर्मविस्फोटाचा आरंभ. आणि एकदा हा विस्फोट सुरू झाला की त्याचा प्रकाश वर्षानुवर्ष तुमच्या नशिबात चमकत राहील. परिवर्तनाचा मध्य म्हणजे जानेवारी 2026चा हा भाग विस्फोटाच्या काळाचा मध्यबिंदू आहे, जिथून मेषराशीच्या जीवनात आध्यात्मिक जागृती, मानसिक क्रांती आणि जीवनाचा नवा दृष्टिकोन येतो. जानेवारी 2026 हा काळ म्हणजे मेषराशीसाठी ब्रह्मांडाचा मध्यबिंदू. 11 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विस्फोटाचा प्रकाश आता पूर्ण तेजात झळकतोय. हे दिवस तुमच्या आयुष्याचा नवा अर्थ घडवतील, नवा मार्ग दाखवतील आणि तुम्हाला स्वतःच्या गूढ शक्तीशी जोडतील. हा काळ आहे परिवर्तनाचा मध्य, जिथं जुनं आयुष्य विरतय आणि नवं स्वरूप जन्म घेतंय. मेषराशी, आता तुमची आत्मिक जागृती आणि अंतर्ज्ञानाचा विस्फोट होईल. मेषराशीचे लोक आता आध्यात्मिक ऊर्जेशी जुळायला लागतील. तुमचं अंतर्ज्ञान, तुमचं 6वं इंद्रिय अतिशय तीव्र होईल. जे लोक भविष्य काळात काय होणार आहे हे ओळखू शकत नव्हते, ते आता घटना घडण्याआधीच त्यांची जाणीव करू लागतील. तुम्हाला स्वप्नातून, संकेतातून, योगायोगातून ब्रह्मांड संवाद साधू लागेल. काहींना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक गुरु भेटतील, काहींना ध्यान, जप, मंत्र किंवा पूजा यात अनपेक्षित आकर्षण वाटेल. हा काळ म्हणजे आत्म्याचा आरसा, जिथं तुम्ही स्वतःकडे पाहाल आणि जाणाल की तुम्ही फक्त माणूस नाही, तर एक ऊर्जा आहात जी परिवर्तनासाठी पृथ्वीवर आली आहे. दुसरं आहे वैयक्तिक ओळख आणि नातेसंबंधांमध्ये उलथापालथ. परिवर्तनाचा मध्य म्हणजे भावनिक कसोटीची वेळ. काही नातेसंबंध जे आजवर तुमच्या आयुष्याचा भाग होते ते आता आपोआप तुटतील. ज्यांचं तुम्हाला सोबत राहणं भाग्य होतं ते राहतील आणि ज्यांचं अस्तित्व केवळ तुमचं धैर्य तपासण्यासाठी होतं ते दूर होतील. तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुम्हाला अडवण्यासाठीच आले होते, तर काहींनी तुमचं भविष्य घडवण्यासाठी हात दिला. या काळात मन दुखेल, पण त्याचवेळी एक अजब हलकेपणा येईल, जणू भार उतरला आहे. प्रेमसंबंधात एक नवा प्रवास सुरू होऊ शकतो. अनेक मेषराशींना त्यांच्या खऱ्या सोलमेटचा संकेत मिळू शकतो. नातेसंबंध आता भावनांवर नव्हे तर आध्यात्मिक जोडणीवर उभे राहतील. तिसरे आहे करिअर आणि व्यवसायातील नवा मोड. जानेवारी हा महिनाच वेगळा वास घेऊन येतो. मी काय करतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या काळात मिळेल. गुरु तुमच्या दशम स्थानावर प्रकाश टाकतो आणि अचानक तुम्हाला आपल्या जीवनाची ध्येयाची जाणीव होते. काही जण नोकरी बदलतील, काही स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, काहींना नवीन तंत्रज्ञान, कला किंवा शिक्षणात गुंततील. ही वेळ आहे स्वतःच्या मार्गावर उभं राहण्याची. तुमचा आत्मविश्वास, तुमचा आवाज, तुमचा निर्णय हेच आता तुमचं भविष्य ठरवतील. जे लोक दीर्घकाळ काहीतरी तयार करत होते, जसं पुस्तक, प्रोजेक्ट, म्युझिक किंवा स्वतःचं चॅनल, त्यांचं काम अचानक प्रकाश झोतात येईल. लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि म्हणतील, हाच तो आहे जो आधी शांत होता. चौथा आहे धनलाभ आणि दैवी संरक्षण. मेषराशीच्या आयुष्यात धनलाभ आता केवळ नशिबाने नाही तर कर्माने येतो. तुमच्या पूर्वकर्माचं फळ आता रोख रकमेत, संधींमध्ये आणि बळात परत येईल. व्यावसायिक लोकांना अप्रत्याशित कॉन्ट्रॅक्ट मिळतील. काहींना जुनी गुंतवणूक दुप्पट परत मिळेल. त्यांना अडचणी होत्या, त्यांना अचानक देवाने हात लावल्यासारखं वाटेल. या काळात तुम्ही कितीही संकटात असला तरी काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला खाली पडू देणार नाही. हे दैवी संरक्षण आहे जे फक्त त्या लोकांना मिळतं ज्यांचं कर्म शुद्ध आहे आणि हेतू निस्वार्थ असतो. मनोबल आणि आरोग्यात नवा तेज येईल. जानेवारी 2026 मध्ये तुमचं मनोबल कमालीचं वाढेल. ज्यांना थकवा, नैराश्य किंवा अनिश्चितता वाटत होती त्यांना नव्या उत्साहाची लहर जाणवेल. शरीर हलकं, मन स्थिर आणि विचार तीव्र होतील. हा काळ आहे ध्यान, योग आणि आरोग्य सुधारण्यासाठी आदर्श. जर तुम्ही या काळात आत्मशिस्त राखली तर पुढील दशक तुमचं सोनं होईल. मेषराशी, जानेवारी म्हणजे तुमच्या जागृतीचा महिना. ही वेळ आहे स्वतःच्या प्रकाशाला ओळखण्याची, स्वतःच्या सत्याशी एकरूप होण्याची. 11 नोव्हेंबरला जो विस्फोट सुरू झाला तो आता हृदय, मन आणि आत्मा यात उमलतोय. तुमचं ब्रह्मांड बदलतंय आणि तुम्ही त्याच्या मध्यभागी आहात. आणि शेवटचा विस्फोट हा फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 पर्यंत असेल. फेब्रुवारी 2026 ब्रह्मांड आता पूर्ण वेगात काम करतंय. 11 नोव्हेंबरला सुरू झालेला परिवर्तनाचा प्रवाह आता आपल्या शिखरावर पोहोचतोय. ही वेळ आहे अंतिम विस्फोटाची, ज्यात सगळं काही चांगलं किंवा वाईट पूर्णपणे स्पष्ट होतं.
या काळात मेषराशीच्या आयुष्यातील प्रत्येक ग्रह जागृत होतो. शनी, गुरु, राहू आणि केतू चारही दिशांनी ऊर्जा तुमच्याकडे येते. हा काळ म्हणजे ब्रह्मांडीय न्यायाचा, कर्माचा परिपूर्ण तोलाचा क्षण. आता नियतीचा शिखर बंधू आणि कर्माचं अंतिम फळ म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं घडतंय. अनेक वर्षांची मेहनत आता अखेर आपलं फळ दाखवते. ज्यांना अंधार वाटत होता त्यांच्यासाठी आता प्रकाश सुरू होतोय. काही मेषराशीने या काळात प्रचंड यश, मोठी संधी किंवा आयुष्य बदलणारा निर्णय घडतो. नोकरीत दीर्घ प्रतीक्षेनंतर बढती मिळते, व्यवसायात मोठं डील हाती लागतं किंवा अनेक वर्ष अडकलेलं प्रकरण एका रात्रीत सुटतं. हा काळ म्हणजे कर्माचा सुवर्ण परिणाम. ब्रह्मांड आता म्हणतंय, तू जे पेरलं ते आता फळाला लागलंय. पण लक्षात ठेवा, हे सगळं तुमचं शुद्धीकरण आहे. शनी तुम्हाला आता परीक्षेतून पार करत आहेत, जेणेकरून तुम्ही पुढील दशकासाठी तयार व्हाल. या काळात जे काही तुटतंय तुम्हाला मुक्त करतंय, जे काही संपतंय ते पुढचं नवं बीज पेरतंय. ज्यांना तुम्ही गमावताय असं वाटतंय ते प्रत्यक्षात तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवतंय. हा मेषयुगाचा आरंभ, तुमच्या अंतर्मनाचा विस्फोट, नवा अध्याय, नवं तेज, नवं भाग्य आहे. बदल सुरू झाला आहे. आता त्याला थांबवणं कोणाला शक्य नाही.